नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सायबर क्राईम या ज्या आपल्या विषयाच्या संदर्भातली जी शृंखला आहे त्यामध्ये आजचा आपला विषय आहे नवीन युगातील सायबर पेरेंटिंग किंवा पालकत्व कशा पद्धतीने करायला हवं. विषय अत्यंत आवश्यक असा आहे. खरं तर मंडळी फार पूर्वीपासून आपल्याकडे पाटी आणि लेखणीच्या साह्याने ओम किंवा श्री काढून मुलांच्या किंवा पाल्यांच्या शिक्षणाचा श्री गणेश आपण करत असू. पण आता हल्ली काळ इतका बदललेला आहे की मूल पाटी आणि लेखणीच्या आधीच कम्प्युटरचा माऊस आणि कीबोर्डच्या साह्याने जगातलं सगळं ज्ञान हस्तगत करतोय. हा जो एवढा बदल झालेला आहे या बदलाबरोबर पालकांमध्ये अनेक चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे, अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. पाल्यासोबत आपण ह्या सगळ्या सायबर किंवा संगणक युगामध्ये त्यांच्याशी कशा पद्धतीने बातचीत करायला हवी असे असंख्य प्रश्न पालकांच्या मनामध्ये आज रुंजी घालतायत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला घ्यायची आहेत. त्यासाठी भारतातील सायबर कायदा आणि सायबर सुरक्षा या विषयातील जे तज्ज्ञ आहेत ॲडव्होकेट प्रशांत माळी यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्याशी या महत्त्वपूर्ण विषयावर आपण चर्चा करूयात. सर, सखी सह्याद्रीमध्ये मी सर्वप्रथम आपलं मनापासून स्वागत करते. विषय अत्यंत आवश्यक आहे सर. हल्ली पेपरमधनं किंवा अनेक मीडियामधून आम्ही ज्या बातम्या ऐकतो तेव्हा असा विचार येतो मनामध्ये की खरोखर आजच्या घडीला पालकत्व कसं करायला पाहिजे. या संगणक युगामध्ये मुलांना याच्या माध्यमातून मिळणारं ज्ञान तर मिळालं पाहिजे, पण ह्याच्या जोडीलाच त्यांचं सुरक्षा किंवा संरक्षण कशा पद्धतीने व्हायला हवं हा एक अत्यंत चिंतेचा विषय आहे. त्यामुळे विषय अत्यंत महत्त्वाचा असा आहे. या विषयाला सुरुवातच मी या प्रश्नाने करते सर की सायबर पालकत्व आम्ही कशा पद्धतीने करायचं किंवा त्याला आम्ही कशाला सायबर पालकत्व म्हणायचं. बघा, आज जे युग आहे ते सायबर युग आहे आणि आपली जी पाल्य असतात ते दिवसनरात्र कम्प्युटरवर, संगणकावर किंवा मोबाईलवर त्यांच्या बिझी असतात. आणि पालकांचा असा अनुच्छेद असतो की ही जी आपली पाल्य आहेत ते नेहमी होमवर्क करत असतात किंवा काही कन्स्ट्रक्टिव्ह काम करत असतात. तर ते असंच असतं असं नसतं, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं. खूप घरात काय होतं की आई वडील असतात ते खूप शिकलेले नसतात किंवा त्यांचे आजी आजोबा जे त्यांचे पालक असतात ते तितके सुशिक्षित नसतात. मग त्यांना वाटतं की आपला जो हा नातू आहे किंवा नाती आहे किंवा मुलगा आहे मुलगी आहे हे काहीतरी खूप छान टेक्नॉलॉजिकली मार्वल असं काहीतरी संगणकावर बघतायत, शिकतायत, त्यांची प्रगती होते आणि आम्हाला जे येत नाही ते त्यांना येते. त्यामुळे ते आनंदित असतात. अभिमान वाटतो सर, अभिमान वाटतो त्यांना त्याच्याबद्दल. तर हा अभिमान खूप वेळा त्यांना सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्समध्ये गुंतवू शकतो किंवा त्यांना सायबर क्राईमकडे वळवू शकतो. तर आपण पालक ह्या दृष्टीने ह्यांच्यावर कायम नजर ठेवून असणं की हे काय करतात, काही नाही करत, हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं झालेलं आहे. तर सायबरचे जे ह्यांचे काही घटनाक्रम करत असतात हे इंटरनेटवरती ह्यांचा जो दुर्व्यवहार जो असतो ह्याच्यावर आपण कटाक्षाने नजर ठेवून काही उपाययोजना करणं ह्याला सायबर पेरेंटिंग असं म्हणतात. अगदी सर, प्रेक्षकांच्या मनामध्ये इतके प्रश्न आहेत याविषयी, त्यामुळे ताबडतोब आपल्याला प्रश्न आलेला आहे. बघूयात ते काय म्हणतात ते. सर, आपल्या मेल आय डीवरती जे काही अनवॉन्टेड असे मेल्स येतात त्यावेळेस त्याच्याबरोबर एखादी अटॅचमेंट असते. जी अटॅचमेंट आपण ओपन केल्याबरोबर आपला PC हॅक होतो, आपले डॉक्युमेंट सगळे समोरच्याला मिळून जातात. तर हे सगळं टाळण्यासाठी आपण काय खबरदारी घ्यावी. इंटरनेटवर जे आपण रिसर्च करतो त्याच्यासाठी कोणती वेबसाईट रिलायबल आहे. रिलायबिलिटी हा तर सगळ्यांच्याच मनात असलेला प्रश्न आहे सर, की गोंधळ आहे. काय रिलायबल आहे, कुठे आम्ही जायला हवं आणि आम्ही कोणती साईट वापरायला हवी, हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर पहिला जो प्रश्न त्याने विचारला तो आय थिंक आपण कुठल्या वेबसाईटवर जाऊन काय चेक करावं, काय ते बरोबर असू शकतं किंवा इंटरनेटच्या माध्यमातून आपण जे काही डाउनलोड केलं तर आपल्याकडे व्हायरस वगैरे काही येऊ शकतं का वगैरे. तर हा प्रश्न तर मुलांना तितका भेडसावतो तितकाच मोठ्यांना पण भेडसावतो. त्याच्यामुळे आपल्याकडे व्यवस्थित एक अँटीव्हायरस असावं, फायरवॉलने आपली साईट प्रोटेक्टेड असावी आणि त्याद्वारे तुम्हाला हे जे काही अँटीव्हायरस वगैरे व्हायरस किंवा वर्म्स वगैरे तुमच्याकडे येतात त्याने तुम्ही त्याचा जो प्रादुर्भाव आहे तो टाळू शकता त्याच्यामध्ये.
बरोबर. आणि सुरक्षित साईटच्या दृष्टिकोनातून आपल्याला एक प्रश्न होता सर. आता बघा, मुलांनी कुठची साईटला जावं आणि नाही जावं हे खूप वेळा पालकांच्या हाती असतं. तर पालकांनी काय करायला पाहिजे की मुलांच्या जो लॅपटॉप किंवा कम्प्युटर वापरतात ह्याची आठवड्यातनं एकदा चेकिंग करायला पाहिजे. त्यांच्या ब्राउझरच्या हिस्ट्रीमध्ये जाऊन ते चेक करू शकतात की हे कुठच्या वेबसाईट्स आपण जाऊन व्हिजिट करतात. आता काही मुलं हुशार असतात, जर त्यांचे पाल्य चेक करतात तर ते ब्राउझर हिस्ट्री डिलीट करून टाकतात. मग अशा ह्यांच्यासाठी एक वेगवेगळे सॉफ्टवेअर्स मिळतात ज्याला सायबर पेरेंटिंग सॉफ्टवेअर आपण असं म्हणतो. मग जरही ह्यांनी ते डिलीट केलंय तरी ते पेरेंटिंग सॉफ्टवेअर जे असतं ते हे जे काय कुठल्या साईट कुठच्या डेला कुठच्या वेळेला टायमावर व्हिजिट करतात ह्याची एक पूर्ण हिस्ट्री बनवून ठेवतो. आणि त्यांच्या स्वभावात होणारे बदल, म्हणजे आता त्यांची कुठली चव आहे, कुठच्या वेबसाईटवर जातात, ह्याचं एक ॲनालिसिस हे पालकांना ते देऊ शकतं. तर असं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणं त्या मुलांच्या कम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर खूप गरजेचं झालेलं आहे. अरे वा सर, ही खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे. कारण प्रेक्षकांच्या मनामध्ये जो मूळ प्रश्न आहे की आम्ही लक्ष ठेवायचं म्हणजे कसं. कारण काय सर की मुलं जी आहेत आणि एका विशिष्ट वयातली जी मुलं आहेत त्यांच्यावर तू हे करू नकोस किंवा हे कर असं एक जबरदस्ती ज्याला म्हणता येऊ शकते अशी पालकांना करता येऊ शकत नाही. वय नाजूक असतं, अशा वेळी खूप जपून पाऊल टाकावं लागतं. मग लक्ष ठेवणं म्हणजे 24 तास आमचं मूल काय करतंय त्याच्याकडे वॉच करणं हे आज कुठल्याच पालकांना शक्य होणार नाहीये. त्यामुळे अशा प्रकारचं सॉफ्टवेअर असेल तर ते खूपच फायद्याचं असणार आहे. नक्कीच सर, या सॉफ्टवेअर व्यतिरिक्त देखील आणखी कुठल्या गोष्टी आहेत? कारण मला असं म्हणायचं, संवाद हा पालक आणि पाल्यामधला सगळ्यात महत्त्वाचा दुवा आहे. कशा पद्धतीने आपण संवाद साधू शकतो की जेणेकरून मुलांनाच हे रिअलाइज झालं पाहिजे की आम्ही काय करायला हवं आणि नाही. बघा, ही जी मुलं आहेत ह्यांच्या ह्या वयात जर तुम्ही त्यांना सांगितलं तुम्ही फेसबुक वापरू नका, तुम्ही व्हॉट्सॲप वापरू नका किंवा तुम्ही सोशल नेटवर्किंग साईट्सवर जाऊन मित्र बनवू नका, तर त्यांना ते अवघडीचं वाटतं. ते तुमच्या प्रति राग द्वेषाची भावना जागृत होऊ शकते त्यांच्या मनामध्ये. अशा वेळेला तुम्ही काय करायला पाहिजे, त्यांना त्यांच्या ज्या साईट्स आहेत ते कुठे व्हिजिट करतात, काय व्हिजिट करतात, त्यांचा आणि तुमचा कम्प्युटर शक्यतो सेम असतो. जर तो सेम असेल तर जाऊन बघावं की आपण हे काय कुठल्या साईट्स व्हिजिट करतायत. मग आपण कुठच्या तरी वेगळ्या नावाने फेसबुकवर एक अकाउंट ओपन करून त्यांना फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवावी व त्यांच्या फ्रेंडशिप लिस्टमध्ये आपण किंवा आपलं कोणतरी जवळचं मित्र त्याच्यामध्ये त्यांच्या फ्रेंडशिप लिस्टमध्ये असावं. म्हणजे ह्यांची जी ॲक्टिव्हिटी आहे ती तुम्हाला त्याचं ॲक्टिव्हिटीबद्दल तुम्हाला लॉग्स मिळत राहतील की हे काय करतात काय नाही करतात ह्याच्याबद्दल. तुम्ही ह्यांच्याशी संवाद साधावा, त्यांना सांगावं की फेसबुकवरनं बदनामी करणं हे 66 खाली गुन्हा आहे, त्याला 3 वर्षाची शिक्षा व 5 लाखापर्यंत दंड होऊ शकतो. तुम्ही त्यांना हे सांगावं की कोणाबद्दल ही अभद्र लिहिणं नेटवरती हा गुन्हा आहे. हा जो कायदा आहे हा लहान मुलांना सुद्धा लागू होतो. त्यांना ट्रीटमेंट वेगळे असते पण कायद्याच्या कचाट्यात ते येऊ शकतात. त्यांना तुम्ही हे जरूर सांगावं की हा जो फोन आहे, IP ॲड्रेस आहे किंवा हे जे इंटरनेटचं कनेक्शन आहे हे तुझ्या बाबांच्या नावावरती आहे किंवा तुझ्या आईच्या नावावरती आहे. उद्या जर तू काही इंटरनेटवर कृत्य केलंस तर पोलीस माझ्या घरी येऊन मला उचलून घेऊन जातील आणि तुझ्या डोक्यावरचं छप्पर जाईल. तुझ्या बाबा उद्या पोलिसांमध्ये अरेस्ट होतील, त्यांची मीडियामध्ये बदनामी होईल आणि तुमचं जे काही पालन पोषण चाललंय ते थांबू शकतं, इतपत होऊ शकतं. हे त्यांना जर तुम्ही अलर्ट केलात तर हे जे इंटरनेट वापरून हे काही जे काळे कृत्य करतात त्याच्यामध्ये कमी येऊ शकते. अच्छा, म्हणजे मुलांच्या हातून जर अनावधानाने काही गुन्हा घडला तर पालकांना त्याची शिक्षा होऊ शकते. मला वाटतं हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. जर पाल्यांपर्यंत पोहोचला तर कदाचित ते आपल्या वागणुकीवर स्वतःहूनच काहीतरी नियंत्रण आणू शकतील. कारण स्वतःहूनच ते त्यांना कळणं जास्त महत्त्वाचं आहे सर. तरी देखील आज आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने नेमके मुलांच्या हातून कुठल्या पद्धतीचे गुन्हे घडतात आपण काही सांगू शकतो सर? बघा, हल्ली आपल्या भारतामध्ये सायबर क्राईम जी मुलं करतात ह्याच्या टक्केवारीमध्ये खूप वाढ झालेली आहे. मुलांना खूप फ्री वेळ असतो, काही मुलं ट्युशनला जात नाहीत, मग ते घरी बसून इंटरनेटवरती अभ्यास करतो असा म्हणतात. पण ते इंटरनेटवर बसून फ्री मिळणारे हॅकिंग टूल्स असतात ते वापरायला शिकतात. ते हॅकिंग टूलसाठी काही प्रोग्रामिंग करावे लागत नाही, तर फ्री हॅकिंग टूल्स आहे. दुसरा म्हणजे एक डार्क स्पेस नावाची जागा आहे, डार्क इंटरनेट त्याला आपण असं म्हणतो, जी इंटरनेटपेक्षा पण भिन्न गोष्ट आहे. तिकडे कुठचंच कायदा व नियम चालत नाही. तिकडे सगळे सॉफ्टवेअर तुम्हाला अवेलेबल आहेत. मुलं त्याची मेंबरशिप घेतात
माझ्याकडे तर उदाहरण होतं की एका 9 वर्ष 9वीतल्या मुलाने हाऊ टू हॅक अ बँक स्टेप बाय स्टेप ट्युटोरियल ही CD त्यांनी परदेशातनं आपले बाबाने दिलेले पॉकेट मनीमधनं मागवली होती आणि त्याचा प्रयत्न हा होता की एक कुठली तरी बँक आपण लुटायची मित्रांनी म्हणून. म्हणजे इतपत ह्यांची जी मित्रत्वात झिंग मिळावा म्हणून हे जे काही ही लोक उद्योग करतात, तर असा एक हॅकिंग नावाचा जो हे करतात, तर हॅकिंग नावाचं जे कृत्य करतात जो कायद्याच्या हिशोबाने 66 खाली कायदेशीर गुन्हा आहे व 3 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते त्याला. दुसरं हे काय करतात की शाळेतल्या वेबसाईटमध्ये जाऊन पेपर चोरी करणं किंवा काही शाळेचे मटेरियल चोरी करणं आणि किंवा मग ते पेपर फेसबुकवर टाकणं असे उद्योग करतात. तर डेटा चोरीला पण 3 वर्षापर्यंतची शिक्षा आहे आणि 5 लाखापर्यंतचा दंड आहे. तिसरी गोष्ट जी ही लोक करतात ते एकामेकांना बदनाम करणं, म्हणजे किंवा आयदर ते आपल्या टीचर्सला प्रिन्सिपल्सबद्दल काहीतरी डिफेमेटरी लिहितात किंवा त्यांच्या टीचर्सबद्दल खोटी माहिती देतात जी मुलांमध्ये पसरवतात. आणि असा माझ्याकडे एक केस आली होती ज्याच्यामध्ये त्या टीचर विरोधात रेसिस्ट कमेंट करते असं देण्यात आलं होतं आणि त्या टीचरला मग प्रशासनाने शालेय प्रशासनाने पाल्यांच्या दबावाखाली काढून टाकलं होतं. आणि मग नंतर इन्व्हेस्टिगेशनमध्ये असं कळलं होतं की त्या मुलांनी तिच्यावर बदला काढायचा म्हणून असं लिहिलं होतं आणि तो मुलाची दुसऱ्या शाळेत बदली झाली होती, त्याच्यामुळे तो जाता जाता हे कृत्य करून गेला होता. तर हे टीचर विरुद्ध बदनामी. चौथी गोष्ट अशी की हे जे आपले घरात भांडणं होतात आई वडिलांची, काही मुलं खूप सेन्सिटिव्ह असतात, ती आज रात्री तुम्ही भांडलात की रात्री त्यांच्या फेसबुकवरती अपडेट करतात की आज माझे आई बाबा 2 वाजेपर्यंत भांडत होते, 4 वाजेपर्यंत भांडत होते, त्यांच्या भांडणाचे विषय हे होते. आता काय होतं की ह्या जी तुमची मुलं आहेत त्यांच्या फ्रेंड लिस्टमध्ये तुमचे स्वतःचे मित्रही असतात जे तुम्हाला पार्टीमध्ये किंवा कुठच्या तरी फंक्शनमध्ये भेटले असणार. मग त्या मित्रांना तुमच्या घरात रात्री काय घडतंय हे तुमच्या मुलांच्या फेसबुक अपडेटवरनं सुद्धा कळत असतं. म्हणून ह्यांचे अपडेट्स बघत राहणं आणि त्यांना गाईड करणं की फेसबुकवर काय टाकावं काय नाही टाकावं, आपल्या फॅमिलीबद्दल काय चाललंय किंवा कुठली वस्तू सेन्सिटिव्ह आहे कुठली नाही आहे, जॉबच्या दृष्टीने वगैरे वगैरे सगळं त्यांना सांगणं खूप गरजेचं आहे. अगदी खरं आहे सर, खूप महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही सांगितलेली आहे. अगदी मुलांना जर या लहान लहान गोष्टी कळाल्या, नीट समजल्या उमजल्या तर या अशा गुन्ह्यांपासून ते परावृत्त होऊ शकतात मला वाटतं. अशीच माहिती आम्ही आपल्याला देत आहोत मंडळी. विषयाला सोडून आणखी एक थोडीशी सूचना आपल्याला द्यायची आहे, ती अशी आहे की तेव्हा आमच्या ह्या सह्याद्रीच्या बातम्या ज्याचे व्ह्यूवर्स खूप मोठे आहेत सर आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या सह्याद्रीच्या बातम्या बघितल्या जातात. लोकांनी आग्रह केला म्हणून आज पुन्हा त्या 7 वाजल्यापासून आम्ही लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देत आहोत. आपल्या विषयाकडे पुन्हा येऊयात सर, पण तत्पूर्वी आपल्याला एक प्रश्न आलेला आहे, बघूयात का तो काय आहे तो. नक्कीच. मी बहुतेक ठिकाणी हेच बघते की मुलगा आणि मुलगी, नवरा बायको, हे दोघं जण आपापल्या इंटरनेटच्या विश्वात इतके रमलेले असतात की त्यांना त्या दृष्टीने मला असं वाटतं त्यांचं वैवाहिक जीवनाच्या दृष्टिकोनातून मला ते थोडं धोक्याचं वाटतं. तर हे त्यांचं इंटरनेटचं प्रेम वगैरे हे कमी कसं करता येईल? अगदी नक्कीच सर. म्हणजे आपण टीनेजर्स मुलं किंवा शिकणारी जी पाल्य आहेत, शाळेत शिकणारी किंवा कॉलेजमध्ये शिकणारी, याच्याविषयी आपण विचार करतो, पण हा एक खूप वेगळा मुद्दा यांनी काढलेला आहे की नुकतेच लग्न झालेले जे मुलं मुली आहेत त्यांचं वैवाहिक जीवन देखील याच्यामुळे धोक्यात येतंय. एवढा गंभीर प्रश्न झालाय का सर आज हा? आजचं जे युग आहे आणि हे जे आपले नवीन युगुल जोडी असते हे ह्यांना हाडामासांचे आपले असल्याने मित्र नातेवाईक ह्यांच्याबद्दलचं प्रेम कमी झालं आहे आणि त्यांना व्हर्च्युअल असणारे आपले मित्र मैत्रिणी किंवा जे काही त्यांचे जोडलेले नातेवाईक असतील ह्यांच्याबद्दलचं उत्कंठ आणि प्रेम वाढलं आहे. तर हे कायम व्हॉट्सॲपवरती असतात किंवा कायम फेसबुकवरती आपला स्टेटस अपडेट करतात. म्हणजे अगदी जेवण काय झालंय आणि जेवण कसं शिजत चाललंय याचे फोटो काढून पण त्याच्यावरती टाकत असतात ते. तर ह्यामुळे काय झालंय की जो आपापसातला संवाद, आपापसातलं प्रेम, आपापसाबद्दल असणारी ओढ ही जी आहे ही खूप कमी होत चाललेली आहे. नात्यांमध्ये खूप दुरावा येत चाललेले आहेत. आणि ह्याच्यामुळे होतं का की जर दोघांमधला एक जर व्हॉट्सॲपवरती असेल तर दुसऱ्याला वाटतं हा कोणासोबत व्हॉट्सॲपवर आहे, तर त्याची ही इच्छा असते की मी कधी त्या व्हॉट्सॲपवरती ती कोणाशी बोलते किंवा तो कोणाशी बोलतोय हे जाऊन बघीन.
हे असं. पण त्यांना हे पण माहीत असायला पाहिजे की जेव्हा ते असं करतात तो हॅकिंगचा गुन्हा ठरू शकतो. अगदी म्हणजे नवीन प्रश्न संसारातले त्यातनं उपलब्ध होऊ शकतात. आणि अगदी लोकांची घरं मोडतात. माझ्याकडे खूप सारे मी डिवोर्स लॉयर नसलो तरी डिवोर्स संदर्भात मॅटर येत आहेत की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स म्हणजे ईमेल म्हणा किंवा फेसबुकचे पेजेस म्हणा किंवा व्हॉट्सअपवरचा संवाद म्हणा, हे त्या डिवोर्ससाठी वापरले जाणारं साधन झालेलं आहे. तर ह्या आपण आता आपण परत आपल्या मुलांसंदर्भात, कारण सायबर पेरेंटिंग बद्दल आपलं चाललंय, तर जेव्हा पेरेंट्स मुलांचं लग्न करून देतात तेव्हा त्यांना जसं आपण पूर्वी गायडन्स करायचो तेव्हा हे सांगणं पण गरजेचं आहे की हे व्हर्च्युअल दुनियाच्या व्यतिरिक्त तुमची हाडामासांची असणारी माणसं, ही आपुलकीची माणसं तुमची जिवंत आहेत आणि त्यांच्याशी संवाद 1 to 1 साधणं खूप गरजेचं आहे. हे फक्त मोबाईलद्वारा होणार नाही आहे आणि मोबाईलद्वारा झालेलं नातं हे खूप वेळा टिकेल ह्याचीही काही शाश्वती नाही. म्हणजे जिवंत माणसापेक्षा हे यंत्र जास्त जवळची वाटू लागलेली आहेत आणि त्यातनं प्रश्न निर्माण होत चाललेली आहेत. पण खरोखर सर, असा जेव्हा आपण चर्चा करतोय तेव्हा वेगवेगळ्या वयोगटातली जी मुलं आहेत त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने पालकांना हँडल करावं लागतं, कारण सगळ्याच वयोगटाला सारखा न्याय देऊन चालणार नाहीये. मुळात आता इथे एक मनात प्रश्न असा निर्माण होतो की पालक खूप कौतुकाने सांगतात की आमचं मूल एवढं लहान आहे आणि आत्तापासूनच ते कम्प्युटरवर बसतं, माऊस ऑपरेट करतं वगैरे वगैरे, पण कोणत्या वयापासून खऱ्या अर्थाने संगणकाशी आपलं नातं जोडलं गेलं पाहिजे, काय सांगता येऊ शकतं? तुमचा प्रश्न खूप गंभीर आहे. पण आजकाल शाळेमध्ये 3री पासून कम्प्युटर्स त्यांना शिकवले जातात. 3री ते 4थी पासून त्यांचे कम्प्युटरची अभ्यास सुरू होतो. त्याच्यामुळे आपण डिसाईड करण्यापेक्षा शाळेनेच डिसाईड केलेलं असतं की बाबा 3री 4थी पासून त्यांचे कम्प्युटर सुरू झालेले आहे. तुमचा जो आधीचा प्रश्न आहे की विविध वयोगटातील कम्प्युटर रिलेटेड प्रॉब्लेम्स वेगवेगळे आहेत, तो बरोबर आहे. जर आता तुम्ही लहान मुलं घ्याल, आता तुम्हाला दुसरं एक अँगल ह्याचा सांगावा असं वाटतो की काही सायबर पेरेंटिंग करता काही पालक स्टॉकर्स झाले आहेत. स्टॉकर्स म्हणजे सायबर स्टॉकिंग हा IPC खाली मोडणारा एक गुन्हा तयार झालेला आहे. ते काय करतात की आपल्या मुलगा कोणाशी बोलतोय, मग ते मुलगा समजा एका मुलीशी बोलतोय तर तिला फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवतात. ह्यांचा काही संबंध नसतो त्यांच्याशी. मग ती कोणाशी बोलते मग त्याच्या मागे जात राहतात. म्हणजे ती मुली आपल्या मुलाला सोडून त्याचे मित्रमैत्रिणींच्या मागे लागलेले आपले असे काही पालक तुम्हाला आढळतात. तर ते आपल्या मुलाच्या प्रेमापोटी सायबर स्टॉकिंगचा गुन्हा करायला लागलेले आहेत. आणि त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती बिचाऱ्यांची वाढत गेली, कारण आपल्या मुलांना त्यांना सुरक्षित करायचं होतं. तर हे असंही होऊ नये. आणि हे विविध वयोगटात होत आहे. तर परत आपण त्या प्रश्नाकडे येऊया की हे जे तुमची खाली प्री प्रायमरीची स्टुडंट्स आहेत ते तितके रुतलेले नसतात, त्यांना मित्रांची तितकी आवड नसते, थोडे पेरेंट्सशी अटॅच असतात. पण ते थोडे वरती गेले की त्यांना कधी कधी काय होतं की काही मुलं असतात त्यांना ही जी हाडामासातली मित्र मैत्रिणी असतात ह्यांना त्यांच्याशी पटत नाही किंवा ते त्यांना चिडवत असतात. सायबर बुलिंग हा प्रकार करत असतात, ते चिडवत असतात. त्याच्यामुळे त्यांना हे जे ॲक्च्युअल जीवनातल्या मित्रांशी त्यांचं वैर होतं. मग त्यांना काय होतं की ते 10-10, 15-15 फेसबुक प्रोफाईल बनवतात आणि तिकडे 400-500 मित्र मैत्रिणी इन्व्हाइट करतात. आणि ते करताना आपलं वय, आपला फोटोग्राफ, आपला ॲड्रेस आणि आपला फोन नंबर हे सगळं चुकीचं तिकडे देतात. त्याच्यामुळे मग त्यांच्या फोटोला बघून किंवा त्यांच्या प्रोफाईलला बघून आकर्षित होणारी मित्र त्यांचे वाढत जातात. आणि मग त्यांना वाटतं की माझ्या शाळेमध्ये कोणच मित्र नाही, पण माझा फेसबुकमध्ये 2000 मित्र आहेत आणि ह्याचा त्यांना कायम आनंद होत असतो आणि त्या आनंद त्यांच्याशी ते शेअर करत राहतात. तर ही एक जी सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स चालू झालेले आहेत मुलांमध्ये, हे पेरेंट्स लोकांना लक्ष द्यायला पाहिजे की कुठचे प्रोफाईल बनवतात, कुठच्या प्रोफाईलला व्हिजिट करतात. तर हे जेव्हा तुम्ही कम्प्युटरमध्ये एक स्कॅन कराल, त्यांच्याकडे बघाल, तेव्हा तुम्हाला हे जनरल कळून येईल की तुमच्या पाल्याची सवय काय आहे ती. अगदी खरं आहे सर. म्हणजे मानसिक जसा परिणाम होतो तसा शारीरिक आजार देखील होऊ शकतात जर तुम्ही याचा अतिवापर केला तर. याही विषयावर आपण डिटेल बोलणार आहोत. मला वाटतं याच्या आधी आपण जे सांगितलं की अनावधानाने पालकांनी मुलांकडे अति लक्ष दिल्यामुळे देखील त्यांच्या हातून अनावधानाने काही गुन्हे घडतात, हा देखील एक महत्त्वाचा आणि गंभीर असा प्रश्न आहे. आणखी आपल्याला प्रेक्षकांकडनं प्रश्न आलेले आहेत, आपण बघूयात ते काय म्हणतात ते. आजकल स्कूल में हम टीचर्स काफ़ी सारे होमवर्क और नेट देते हैं, प्रोजेक्ट वर्क देते हैं. बच्चे शुरू तो बड़े खुशी अच्छे से करके लेके आते हैं, लेकिन बाद में जब पेरेंट्स को लगता है माय चाइल्ड इज सिटिंग एंड कंप्लीटिंग हिज वर्क,
बाद में बट बच्चा पूरा टाइम उसी पर नहीं रहता है, दूसरी चीजें देखता है। तो हम लोग कैसे ये कंट्रोल करें, पेरेंट्स कैसे कंट्रोल करें? अगदी म्हणजे सुरुवातीला आपण जे सुरुवात केलीत सर की हेच आहे की पालकांना वाटतंय माझं मूल कम्प्युटर समोर बसून अभ्यास करतंय, शाळेने होमवर्क दिलेला आहे, पण ऍक्च्युअल तर काहीतरी वेगळं करतोय का? काय सांगू शकतो आपण त्यांना? बघा, हल्ली काय झालंय की मुलांमध्ये त्यांचं जी ब्रेन आहे, त्यांचा जो मेंदू आहे हा सेकंडरी झालाय आणि गुगल त्यांच्यासाठी प्रायमरी झालाय. की आज जर शाळेने काही प्रोजेक्ट दिला तर ते हसी खुशी घेतात की म्हणे गुगलकडनं आपल्याला मिळून जाईल. तर ही गुगलवरची डिपेंडन्सी आहे ही पालकांनी आपल्या पाल्यांकडची कमी करायला हवी आहे. त्यांना सांगायला पाहिजे की लायब्ररीत जाऊन पुस्तकं आहेत त्याच्यामधनं पण ज्ञान अर्जित होऊ शकतं. तुम्ही तुमच्या सिनियर माणसांशी बोला, अनुभवी माणसांशी बोलल्याने पण तुम्हाला ज्ञान अर्जित होऊ शकतं. तर हे त्यांना आपण सांगणं गरजेचं आहे, फक्त गुगलवर राहून गरजेचं नाहीये. म्हणजे इथे कुठेतरी शिक्षकांची पण भूमिका येते सर, कारण हल्ली काय शिक्षक अगदी सर्रास मुलांना सांगतात की तुम्ही गुगलवर जा, सर्च करा, हे फोटो काढा आणि तुम्ही तुमच्या त्या होमवर्कवर चिपका वगैरे. अशा पद्धतीचे जेव्हा होमवर्क येतात तेव्हा आजच्या घडीला काळाची गरज शिक्षकांच्या दृष्टिकोनातून पण ही आहे की मुलांना त्यांचं ब्रेन वापरण्यासाठी जास्तीत जास्त होमवर्क दिलं गेलं पाहिजे. बरोबर आहे. तर आता तुम्ही जसं सांगितल्याप्रमाणे टीचर्स आणि प्रिन्सिपल ह्यांचा पण ह्यांनी काही कॉम्पिटिशन्स करणं गरजेचं आहे की बाबा आता तुम्ही प्रोजेक्ट करून आणा जे गुगलमधनं नसेल. म्हणजे त्यांनी उलटं चेक करणं गरजेचं आहे की ह्यांनी जे आणलंय ते गुगलमध्ये अवेलेबल होतं का किंवा कुठच्या सर्च इंजिन साईट्समध्ये अवेलेबल होतं का. अशा काही कॉम्पिटिशन्स जर पालकांनी किंवा टीचर्सनी आणि प्रिन्सिपल्सनी त्यांच्या शाळेत आणल्या तर मुलं परावृत्त होतील. जर तुम्ही इंटरनेटवरनच आलेला होमवर्क एक्सेप्ट करायला लागलात तर ती मुलं कशाला मेहनत करतील. दुसरी गोष्ट, त्या स्त्रीने जो विचारलेला प्रश्न की ह्या मुलांनी जर इंटरनेटवरती काही करत असतील तर आपण कसं लक्ष ठेवायचं. जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे हफ्त्यातनं एकदा किंवा महिन्यातनं एकदा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही त्या कम्प्युटरवर बसा. विविध लॉग्स बनत असतात कम्प्युटरवरती, हिस्ट्री लॉग्स, साईट्स व्हिजिटेड लॉग्स. पेनड्राईव्ह जरी आपण टाकला तरी त्याचा एक लॉग बनतो. म्हणजे पेनड्राईव्हवरती कुठची मुलं डेटा घेऊन जात आहेत किंवा कम्प्युटरमध्ये डेटा आणतायत ह्याचा लॉगही बनतो. मग त्या फाईल्स तुम्ही शोधायच्या, त्या फाईलमध्ये काय आहे हे बघून घ्यायचं. हे अशा जर छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही शिकलात स्वतःहून, खूप सोप्या गोष्टी आहेत, तर तुम्हाला आपले मुलं काही करतात आणि काय नाही करत, त्यांची आवड निवड कुठे चालली आहे ह्याच्यावर कटाक्ष बाळगता येईल. अच्छा, सर जसं आम्ही दूरदर्शन किंवा टीव्हीवर आम्हाला चाइल्ड लॉकची एक जी सिस्टीम आहे अशा प्रकारची काही सिस्टीम आहे का यामध्ये? चांगला प्रश्न आहे हा की चाइल्ड लॉक ह्या नावाने काही इकडे नाही आहे, पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला भरपूर पेरेंटिंग, चाइल्ड पेरेंटिंग किंवा सायबर पेरेंटिंग नावाने भरपूर मार्केटमध्ये सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. अच्छा. दुसरा, जर तुम्हाला हे सॉफ्टवेअर्स विकत नसतील घ्यायची तर ही फुकट अवेलेबल आहेत. तिसरी, तुम्हाला जर फायरवॉल तुम्हाला कन्फिगर करून घेता आला आणि तुम्हाला जर कळलं की माझा मुलगा ह्या 100 साईट्स व्हिजिट करू शकतो, तेवढंच फक्त त्याला अलाव करायचं असेल तर तुम्हाला तेही तुमच्या मायक्रोसॉफ्टमध्ये फायरवॉल नावाचे जो सॉफ्टवेअर असतो त्याच्या माध्यमातून आपल्याला ते करता येऊ शकतं. अगदी खरं आहे सर. मगाशी आपण जेव्हा चर्चा केली ना तेव्हा सांगितलं की काही काही पालक खूप जास्त ओव्हर प्रोटेक्टिव्ह पण असतात. म्हणजे हल्ली आपण बातम्या ऐकतो त्यामुळे ते काळजी घेतात आणि काळजीच्या माध्यमातून ते त्याच्यावर लक्ष ठेवतात. पण मग हे मुलांच्या मानसिकतेवर थोडासा याचा विपरीत परिणाम होऊ शकतो का? त्यांच्या स्वभावामध्ये बदल होऊ शकतो का? जर त्यांना आपण परावृत्त केलं, स्ट्रिक्टली परावृत्त केलं की तुम्ही एवढेच तास कम्प्युटरवर बसायचं, तर मग मानसिकता कशी होऊ शकते मुलांची? बघा, आता कम्प्युटर म्हणजे मोबाईल झालेला आहे. तर मोबाईल सुद्धा, स्मार्टफोन जेव्हा तुम्ही आपल्या पाल्यांना घेऊन देता तेव्हा त्यांचा कम्प्युटर त्यांच्या हातातच आलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्यांना रेस्ट्रिक्ट करू शकाल हे आपल्या हातात राहिलेलं नाही. आणि लहान मुलांची सायकोलॉजी अशी असते की तुम्ही त्याला नका करू सांगितलं की ते करून बघणारच, ते जास्तच करून बघणार. त्याच्यामुळे तुम्ही त्यांना नका करू नका सांगू, तुम्ही त्यांना उदाहरणं द्या की ह्या मुलाला, आता जसे मी तुम्हाला उदाहरणं दिली की बाबा एक मुलगा होता, तो त्यांनी आपल्या मैत्रिणीबद्दल काही खोटी फेसबुक प्रोफाईल बनवलं आणि तिचा फोन नंबर त्याच्यावर टाकला. मग तिला रात्री अपरात्री घाणाडे फोन येऊ लागले. मग तिने जाऊन पोलीस कंप्लेंट केली आणि मग त्या मुलाला पोलिसांनी अटक केली. मग पोलीस उचलून घेऊन गेले त्याला. हे सगळे उदाहरणं तुम्ही त्यांना द्याल. जर तुम्ही पेपरात वाचून
मुलांवर होणारे सायबर क्राईम आणि मग नंतर पोलीस त्यांना कसं पकडतात ह्याची जर कटिंग्स तुम्ही तुमच्याकडे ठेवलेत आणि त्याच्याबद्दल त्यांना नेहमी थोडा छोटा छोटा डोस देत राहिलात तर त्यांच्यावर खूप सारा परिणाम होऊ शकतो. त्यांना डायरेक्ट सांगू नका की तुम्ही फेसबुक वापरू नका किंवा व्हॉट्सॲप वापरू नका. कसे वापराल आणि असे चुकीच्या ट्रेनी वापरल्यावरती काय होऊ शकतं, गुन्हा कसा आहे, किती शिक्षा आहे त्याला, हे सगळं जर तुम्ही त्याला समजावून सांगाल. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वडिलांवर आईवर हे गाज येऊ शकते, हे सगळं जर त्यांना सांगाल तर ते जरूर तुमचं ऐकतील आणि तुमच्या प्रेमापोटी रेस्ट्रिक्टेड इंटरनेट ॲक्सेस करत राहतील. अगदी कशा पद्धतीने तुम्ही मुलांना समजून सांगताय ती पद्धत सगळ्यात महत्त्वाची मला वाटतं सर. आपल्याला एक प्रश्न आलेला आहे, तो प्रश्न आपण बघूयात काय आहे तो. माझा प्रश्न असा आहे की जेव्हा आपण मुलांना इंटरनेट वापरायला देतो तर कितपत नियंत्रण ठेवलं पाहिजे. US मध्ये हेलिकॉप्टर पेरेंट्स म्हणून एक टर्म वापरले जाते की ते प्रत्येक मुलाची प्रत्येक मूव्हमेंट एकदम मायन्यूटली मॉनिटर करतात. तर तसं शुड वी बी हेलिकॉप्टर पेरेंट्स ते बनणं योग्य आहे का मुलांना थोडंसं फ्रीडम दिलं पाहिजे. ज्या प्रश्नावर आपण तेव्हापासून उहापोह करतो आहोत सर, तोच प्रश्न त्या सखीच्या मनामध्ये आहे. आता हेलिकॉप्टर पेरेंट्स म्हणजे काय हे मी आपल्या रसिकांना सांगू इच्छितो की हेलिकॉप्टर पेरेंट्स म्हणजे 24 तास त्या मुलावर ऑब्झर्व करणं. म्हणजे त्याच्या मोबाईलमध्ये तुम्ही GPS ची सेटिंग करून ठेवणं आणि ती GPS ची सेटिंग तुमच्या मोबाईलवरती पेअर करून ठेवणं. म्हणजे तो मुलगा कुठे चालला आहे, आता तो म्हणाला की मी बोरिवलीला चाललो आहे आणि तो ॲक्च्युली गेला आहे चर्चगेटला, तर आपल्याला दिसतं ते तो चर्चगेटला गेला आहे. ओके. त्यांनी जर काही फोटो काढले तर त्याला जिओ टॅगिंग करून ठेवणं आणि ते टॅग आपल्याला दिसणं, ह्याला आपण हेलिकॉप्टर पेरेंटिंग म्हणतो. अच्छा. किंवा त्याच्या फेसबुकच्या लाईक्सवर प्रायव्हसी रिपोर्ट मागवणं, त्याच्या गुगलवर काय सर्च करतोय ह्याचे प्रोफाईल रिपोर्ट मागवणं आणि हे सगळे डिटेल्स त्याचे आपल्याकडे गोळा करत राहणं आणि त्याची प्रायव्हसी पूर्ण नष्ट करणं, ह्याला हेलिकॉप्टर पेरेंटिंग म्हणतात. तर हे करणं कधीही चांगलं नाही. आज समजा वर्षभर त्याला कळलं नसेल, पण वर्षभराने जर त्याला कळलं तुम्ही असं करताय तर तो तुमच्याशी कायमचं वैर करेल आणि तुमचं आणि त्याचं प्रेमाचं नातं राहणार नाही. तर हेलिकॉप्टर पेरेंटिंग कृपया करून करू नका. पण डोळे उघडे ठेवून आपलाच मुलगा असतो, तो मुलगी असते, जर त्याच्या चालण्यावर वागणुकीवर तो काय करतोय काय नाही करतोय उघड्या डोळ्यांनी लक्ष ठेवलं त्याच्या वागणीवर, त्याच्या बोलण्यावरती, त्याच्या मित्रांवरती, मैत्रिणींवरती, तर तुम्हाला भरपूर काही त्याच्याबद्दल फीडबॅक मिळू शकेल आणि जे तुम्हाला वाईट दिसेल ते तेव्हा वेळी वाईट आहे हे सांगणं खूप गरजेचं आहे. अगदी. म्हणजे मुलामध्ये काही बदल होतोय किंवा तो काहीतरी वाईट दिशेला चाललाय हे त्याच्या वागणुकीवरनं ऑब्झर्व करून पालकांनी लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे, ना की त्याला प्रत्यक्ष किंवा अगदी समोरासमोर जाऊन तू हे का केलंस वगैरे अशा पद्धतीचे जबाब हे मुलांना आवडत नाहीत मुळातच. आणि हल्लीचे जे मुलं आहेत, हल्लीचं जे युग आहे याच्यामध्ये तर ती मुलं अजिबातच ते सहन करत नाहीत सर. पण म्हणूनच आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुलांना नेमकं आपली वागणूक कशी असायला हवी असं काही मार्गदर्शन करू शकतो का? मुलांना मार्गदर्शन करण्याच्या आधी मी बाबांना सांगू इच्छितो, पालकांनाच मार्गदर्शन आधी करूया. बाबांना सांगू इच्छितो, बाबा जर तुमची मुलगी असेल तर कृपया करून तिच्या मैत्रिणींना बिफ्रेंड करू नका आणि ते काय करतात मुली त्याचे करू नका. ह्यांचा खूप सायकोलॉजिकली आपल्या मुलीवरती वाईट परिणाम होऊ शकतो आणि तुम्ही कुठेतरी गुंतत जाऊ शकता. तिच्या मैत्रिणींमध्ये दुरावू शकतो सर, नातं पण दुरावू शकतं आणि हे नाती कायमची तुटतात. पण मुलांनी कसा व्यवहार करावा हा छान प्रश्न आपण जो विचारलाय त्याच्याबद्दल सांगतो की मुलांनी फक्त ऑनलाईन ऋतून राहू नये. खूप वेळा काय होतं की मुलं आपल्या 4 मित्रमैत्रिणींना बोलवतात आणि ते 4ही जण मोबाईलवरती धुंद झालेले असतात आणि आई त्यांचं काही खायला प्यायला त्यांना आणून देते, त्यांच्याकडे काही लक्ष नसतं. असं करू नये. आई जेव्हा तुम्हाला जेवायला नाश्त्यासाठी बोलवते तेव्हा तुम्ही तिला रिस्पॉन्ड करणं गरजेचं असतं, कारण तीही काम करून आलेली असते आणि थकून मग तुमच्यासाठी जेवण बनवलं आणि तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये रुतलेले तुमच्या व्हर्च्युअल फ्रेंड्समध्ये, तर तिच्यावरचा परिणाम पण तुम्ही लक्षात ग्राह्य धरणं गरजेचं आहे. तर तुम्ही एक चौकट आखा की मी ह्या, जसं तुम्ही पहिले खेळायला जायचात बाहेर, आताही बाहेर खेळायला जा, पण जेव्हा तुमच्या मोबाईलवरचं कम्युनिकेशन असेल त्या चौकटीत राहू दे. तुम्ही जर तूल दिली तर खूप सारे मित्र तुमच्याशी बोलतील, जर तुम्हीच तूल नाही दिली तर खूप सारे मित्र तुमच्याशी इतका संवाद साधणार नाही. खूप वेळा तो मोबाईलचा डेटा कनेक्शन ऑफ करून
घरात राहण्याचा प्रयत्न करणं आता ही गरजेची बाब झालेली आहे. अगदी खरं आहे सर. म्हणजे पालकांना आपण अनेक गोष्टी सांगतो की कशा पद्धतीने तुम्ही सायबर पेरेंटिंग करणार आहात ते. त्याचबरोबरीने पालकांना आणखी एक आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही विनंती करणार आहोत की मुलांना पाण्यासंबंधीचे जे प्रश्न पुढे भेडसावणार आहेत त्याही संबंधी थोडंसं मार्गदर्शन करायला हरकत नाही. बघूयात, पाणी जर आम्ही काळजीपूर्वक नाही वापरलं तर पुढे आम्हाला खरंच खूप समस्या निर्माण होणार आहेत. विश्रांतीनंतर सखी सह्याद्रीमध्ये मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. सर, विश्रांतीला जाण्यापूर्वी आपण पालकांना मुलांना बऱ्याच काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. मला असं वाटतं की हे फक्त असं करा किंवा असं करू नका असं सांगण्यापेक्षा जर आपण काही किस्से किंवा अशा काही घटना जर सांगितल्यात सर तर मला वाटतं चटकन लक्षात येईल मुलांच्या, असं होणार हो की नाही? काही आपण असं सांगू शकतो केसेस? हो ना, माझ्याकडे कायम या लहान मुलांचे ॲडव्हेंचरस केसेस येत असतात आणि प्रत्येक केस ही वेगळी असते आणि त्याला हँडल करताना माझे जे पोलीस मित्र आहेत त्यांना पण मी नेहमी सांगत असतो की प्रत्येक गोष्टीला क्राईमच्या दृष्टीने न बघण्यात यावे, कारण मूल असतं ते आणि त्यांची ती बुद्धी असते तशी. आत्ताच माझ्याकडे केस आली होती ज्याच्यामध्ये त्या मुलीचा तो रिलेटिव्ह होता, म्हणजे तो मावस भाऊ होता तिचा, आणि त्या मावस भावाने त्या मुलीचे स्विमिंग कॉस्ट्यूममधले पिक्चर आपल्या फेसबुकवरती पोस्ट केलेले आणि मग ह्या मावस भावाच्या मित्रांनी त्याच्यावर काही घाणेरडे कमेंट्स पास केले होते. तर असेही गुन्हे घडतात. दुसरा गुन्हा सांगायचा म्हणजे गुन्हा नाही म्हणणार पण त्या कचाट्यात बसतो हा मुलगा लहान होता, तो त्यांनी कुठून तरी ऐकलं की बाबा सायबर डेटिंग नावाचा काहीतरी प्रकार आहे आणि ते आपण जरा करून बघूया, कारण आपल्याला 24 तास इंटरनेट आपल्याकडे अवेलेबल आहे. तर हा 8वीतला मुलगा ह्याने त्या सायबर डेटिंग साईट्सवर गेला आणि तिकडे तो डेटिंगचे जे काही त्यांचे उद्योग चालतात त्याच्यात तो सहभागी होऊ लागला आणि तो दिवसांदिवस त्यात गुंतू लागला. मग ती लोक पैसे उकळायला लागतात, ही पेड साईट्स असतात. मग तो बाबांचं क्रेडिट कार्ड वापरून ह्या अशा साईट्सवरती जाऊ लागला. आता प्रॉब्लेम काय आहे की इंडियामध्ये चाइल्ड पोर्नोग्राफी हा नॉन बेलेबल ऑफेन्स आहे अंडर सेक्शन 67B. म्हणजे 5 वर्षापर्यंतची शिक्षा किंवा जास्तीत जास्त 7 वर्षापर्यंतची शिक्षा आणि 10 लाख रुपये दंड जर तुम्ही चाइल्ड पोर्नोग्राफीमध्ये इन्व्हॉल्व्ह झालात तर, आणि बेल मिळणं तर मुश्किलच. अशा म्हणजे तो होता तो जायचा ह्या टीनेज डेटिंग साईट्सवर किंवा पोर्नोग्राफिक साईट्सवर बाबांचं क्रेडिट कार्ड वापरून, बाबांचं इंटरनेट कनेक्शन जे बाबांच्या नावावरती आहे ते वापरून, म्हणजे बाबांचा IP ॲड्रेस अडकला, बाबांचं क्रेडिट कार्डमुळे बाबा अडकले. आणि जर उद्या काही हा जेव्हा पकडला जातो तेव्हा सगळं नाव बाबांच्या माथ्यावर येतंय. तर बाबांच्या नावी ते खापर फोडलं जातं आणि बाबा अटक होतात. हा जर उद्या अटक झाला किंवा ह्याला पोलीस उचलून घेऊन गेले तर ज्युव्हेनाइल ऍक्ट खाली काही आपल्याकडे कन्सेशन्स आहेत. पण जर बाबा अटक झाले ह्याच्यामध्ये किंवा तुमच्या घरातलं कोण मोठं प्रौढ अटक झालं तर त्याला काही कन्सेशन्स नाही. आणि मीडियामध्ये जी नाहक बदनामी होते ती दुसरी. तिसरी घटना मी सांगू इच्छितो. ह्याच्यामध्ये ह्या मुलाने काय केलं होतं की ते काहीतरी ॲडव्हर्टाईजमध्ये फोन एक्सचेंज वगैरे दाखवतात, तर ते भूत त्याच्या डोक्यात लागलं म्हणून त्यांनी जाऊन दुसऱ्याच 2 माणसांचे फोन एक्सचेंज करून टाकले आणि त्याच्यामुळे झालेला गोंधळ हा त्याच्या घरपर्यंत आला. तर ॲड्स बघून सगळं करणं किंवा हे जे हॅकिंगचं जे खूळ आहे, हॅकर म्हणणं म्हणजे खूप झिंग असतं आणि आपण हॅक करून खूप काही करू शकतो, हे जे खूळ असतं हे आपल्या डोक्यातनं काढून, कारण जेव्हा आपण कोणाच्या तरी जीमेल अकाउंटमध्ये, फेसबुक अकाउंटमध्ये हॅक करतो तेव्हा हा गुन्हा आहे, हा कॉग्नेझेबल ऑफेन्स आहे. म्हणजे पोलीस तुम्हाला बिना वॉरंट अरेस्ट करतात. तर कृपया करून कुठल्याही कोणाच्याही अकाउंटमध्ये शिरू नका, कारण बाबाच सांगतात काही. मी आता एक उदाहरण अजून सांगतो. बाबांनी सांगितलं की माझा मुलगा खूप हुशार आहे, मला त्या ऑफिसमधली एक ती स्त्री आहे तिच्या अकाउंटमध्ये जाऊन बघायचं आहे. तर ह्या मुलांनी सोशल इंजिनिअरिंग वापरून तिच्या अकाउंटमध्ये गेला, तिचा पासवर्ड चेंज केला आणि बाबांना दिला आणि बाबांनी बाकी काही उद्योग केले. ह्याच्यामध्ये बाबा पण सामील होते आणि मुलगा पण सामील झाला होता. तर हे जे एकामेकांच्या अकाउंटमध्ये शिरणं हे हॅकिंग म्हणून ग्राह्य धरलं जातं. आपल्याकडे कायदेशीर
गुन्हा आहे. गुन्हा आहे. म्हणजे आपल्या मुलाला यातलं खूप टेक्नॉलॉजी मधलं कळतं असा अभिमान बाळगण्याचं काही कारण नाहीये, हा गुन्हा होऊ शकतो. तेव्हा आपण काय करतोय आहोत मुलांच्या सोबत याकडे जरा दक्षतेने लक्ष देणं आवश्यक आहे. वाटतं सर याविषयी आपल्याला आणखी एक प्रश्न आलेला आहे, बघूयात ते काय म्हणतात ते. इंटरनेट पे हम जैसे हमारे एज के बच्चों तक कितना टाइम स्पेंड करना चाहिए? आम्ही इंटरनेट यूज करतो तर पॅरेंट्सला वाटतं की आम्ही स्टडी करत नाही आहे, तर चॅटिंग वगैरे फेसबुक अशा कामासाठी ते यूज करतो आहे. तर कसं पटवून द्यावं की आम्ही अभ्यासच करतो आहे. आपण पेरेंटिंग म्हणून त्या पालकांना सांगतो आहोत, पण जेव्हा अशा लहान लहान मुलांना असा प्रश्न येतो की आमचे आई वडील आमच्यावर अतिरेकी उगीच लक्ष ठेवतायत की काय, असाही प्रश्न असू शकतो, पण काय त्यांना सांगणार सर? बघा, वडिलांना किंवा आईला तुमच्याबद्दल असं का वाटतंय, कारण तुम्ही काहीतरी गुपितरित्या करत असाल. हा शक त्यांच्या मनात तेव्हाच जातो जेव्हा एक तुम्ही काहीतरी गुपितरित्या करताय. दुसरं, तुम्ही इंटरनेट वापरल्यामुळे तुमच्या मार्क्सवर किंवा शाळेतल्या ग्रेड्सवर किंवा तुमच्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीवर किंवा तुमच्या जेवणा खावणावर किंवा तुमच्या स्वभावात काही अमोघे बदल झाला असेल तर त्यांना अशी शक येण्याचं. म्हणजे या मुद्द्याला धरून असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या सर्वांगीण विकासावर पण खूप मोठा परिणाम होणारच ना सर. तुम्ही कुठल्याही मानसिक तत्वाला ऑल्टर करणारा जे काही तुमच्याकडे साधन येईल ते तुमच्या सर्वांग विकासावरती परिणाम करणारच. आणि शारीरिक वाढ ही जी या वयात होणं किंवा स्पोर्ट्स गेम किंवा मैदानी खेळ त्यांनी जास्तीत जास्त खेळणं हे पालकांना अपेक्षित असतं, पण मुलं जास्तीत जास्त वेळ ह्या इंटरनेट समोर बसलेले असतात. मग या मुलींनी विचारलं की आम्ही किती वेळ बसायला हवं, हा जरा वेळेचं जरा त्यांना मार्गदर्शन करता येऊ शकतं का, की कमीत कमी आम्ही एवढाच वेळ कम्प्युटरवर बसणं सुरक्षित आहे? बघा, अख्खा दिवस मधले काही तास तुम्ही बसणं पण कंपल्सरी आहे असं काही नाहीये. तुम्ही हे बघा की ती एक सर्व्हिस आहे इंटरनेटची, ती जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही बसा, असा कुठचाच नियम नाहीये. आता हे मुलं काय करतात, आज कितने देर आप इंटरनेट पे बैठे थे असा काहीतरी हिशोब करतात की फेसबुकवर किती वेळा होतो, किंवा काही मुलांना कायम ऑनलाईन, आय एम ऑलवेज ऑन फेसबुक अशी फेसबुकची ॲड होती. तर हे सगळं त्यांनी पसरवलेलं त्यांच्या बिझनेस करण्यासाठी हे सगळे टॅगवर्ड्स आहेत की आय एम ऑलवेज ऑन फेसबुक किंवा मी 100% ऑनलाईन असतो. हे आपल्यासाठी नाही आहे. इंटरनेट ही एक सर्व्हिस आहे. इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला चॅटिंग करता येतं, काही विकत घेता येतं, काही वाचता येतं, ज्ञान अर्जित करता येतं, काही मित्रमैत्रिणी बनवता येतात. तर हे करण्यापुरतं जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ करावा. खरं तर इंटरनेटवर बसलं पाहिजे. झोप उडवून तुम्ही बसाल, रात्री त्याच्यावर बसाल तर तुमच्या तब्येतीवर त्याचा वाईट परिणाम होणार आहे. बघा, आता ह्याच्यामुळे 2-4 रोग खूप आले आहेत आपल्याकडे. एक फोन नोमोफोबिया म्हणून रोग लोकांना होत चाललेला आहे मुलांना. नोमोफोबिया म्हणजे सारखा फोन शोधतात, फोन नसला की आपल्याकडे, अरे माझा फोन कुठे गेला, म्हणजे फोन माझ्याजवळ नसण्याचा जो फिलिंग असते ती व्यसन लागतं सर, व्यसन लागतं त्यांना. तर ती फिलिंग नावाचा हा रोग आलेला आहे. सारखं कम्प्युटरवर बसून टाईप करतात म्हणून हा भाग नम न होण्याचा, ह्याचं सेन्सेशन जाण्याचं रोग आलेले आहेत. तिसरे, प्रत्येक ऑल्टरनेट मुलगा जर तुम्ही बघितला जे कम्प्युटरवर बसतात त्याचे डोळे खराब होत चालले आहेत, त्यांना नंबर येऊ लागला आहे. त्याच्यामुळे तो नंबरचे प्रमाण वाढलेलं आहे, डोळ्यावरचे जो नंबर येतो, डोळे रिलेटेड रोग वाढले आहेत. चौथं, ओबेस बनत चालले आहेत ते, त्याच्यामुळे त्यांचं वजन वाढतं. आई बाबा खायला आणून देत राहतात, ते खात राहतात आणि कम्प्युटरवर बसून काम करत राहतात. त्याच्यामुळे त्यांचं जे चरबीचं प्रमाण आहे ते शरीरात वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळे विविध रोग होत चाललेले आहेत त्यांच्यावरती. खरंय, अगदी खरंय सर. आणि ज्ञान अर्जित करण्यासाठी खरं तर हेच एक माध्यम आहे असं नाही, आपण अनेक इतर गोष्टींमधनं देखील ज्ञान अर्जित करू शकतो. संगणक नव्हते तेव्हा देखील ज्ञान अर्जनाच्या विविध बाबी आपल्या समोर उपलब्ध होत्या. तशाच पद्धतीने मुलांना ज्ञान अर्जित करण्यासाठी बातम्या हे देखील एक उत्तम साधन आहे बरं का. आमच्या सह्याद्रीवर प्रसारित होणाऱ्या ज्या बातम्या आहेत त्या आजपासून, जे 6:30 वाजता प्रसारित होणार होत्या, त्या बातम्या आजपासून 7 वाजता प्रसारित होणार आहेत. आणि हे खास लोकाग्रहास्तव आम्ही हा बदल घडवून आणलेला आहे. तेव्हा या माध्यमातून देखील आपल्याला आजच्या चालू घडामोडींविषयी अनेक माहिती मिळू शकते नाही का. आता आपल्या विषयाकडे आपण वळूयात. सर, आपण जी चर्चा करत होतो त्या चर्चेच्या अनुषंगाने अनेक मनात प्रश्न येतात, त्या प्रश्नांकडे मी जाणार आहे. तत्पूर्वी आपल्याला प्रेक्षकांकडनं काय प्रश्न आलाय तो आधी घेते. जब हम देखते रहते हैं कोई भी साइट्स, देयर आर सम पॉपअप्स दैट कम
you know, and the pop-ups are not very good for the children to watch. तो वो कैसे ब्लॉक कर सकते हैं? इज देयर एनी वे टू ब्लॉक दॅट? मुलं आजकाल वेगवेगळे साईट यूज करतात, तर आम्ही पालकांनी त्या मुलांशी संवाद साधावा की बाबा हे चांगल्या साईट नाही आहे, ह्या बघू नकोस, ह्या चांगल्या साईट आहेत, ह्या एवढाच वापर कर, हे आम्ही त्यांना सांगावं का? काय मार्गदर्शन देणार सर? हे पॉपअप्स बद्दल जे ह्याने विचारलं, हे पॉपअप्स आपल्याला इंटरनेट एक्सप्लोरर किंवा तुम्ही फायरफॉक्स किंवा गुगल क्रोम जे काही तुमचं ब्राउझर तुम्ही वापरतायत ह्याच्या माध्यमातून हे पॉपअप्स आपल्याला बंद करता येतात. दुसरी गोष्ट, मी जनरल सल्ला देईन, कारण सगळे काय टेक्निकली साऊंड नसतात, त्यामुळे हे गरजेचं आहे की 6 महिन्यातनं एकदा तरी आपली मशीन फॉर्मॅट करून टाकावी. कारण आपली मुलं विविध साईटवर जाऊन विचित्र प्रकारचे सॉफ्टवेअर्स डाउनलोड केलेले असतात, ते काही इलिगल सॉफ्टवेअरसुद्धा असतात. तर सॉफ्टवेअर पायरसी हा सुद्धा आपल्या भारतामध्ये कॉग्निझेबल ऑफेन्स आणि तो गुन्हा आहे. त्याच्यामुळे ते सगळं त्याच्यातनं निघून जाईल आणि फ्रेश ऑपरेटिंग सिस्टम आपल्याकडे लोड होईल. दुसरा जो प्रश्न त्यांनी विचारला की आपण कुठल्या वेबसाईट चांगल्या आणि कुठच्या वेबसाईट वाईट हे त्यांना कसं सांगावं, आता हा खूप गहन प्रश्न आहे. कारण आपल्याकडे डेली नवीन वेबसाईट्स बनतात आणि त्या डेली नवीन IP ॲड्रेसवरनं प्रसारित होतात. त्याच्यामुळे पण तुम्हाला सांकेतिकली त्यांना सांगू शकता की अशा वेबसाईट्स ज्याच्यामध्ये नग्न पिक्चर्स किंवा पोर्नोग्राफी, उत्तेजित करणारे फोटोग्राफ्स, ज्याच्यामध्ये काही विचित्र गोष्टी विकल्या जातात किंवा त्याच्यामध्ये इलिगल सॉफ्टवेअर्स किंवा पासवर्ड्स, सिरियल नंबर्स असे काही दिले जातात, ह्या सगळ्या साईट्सवर जाणं आपण टाळलं पाहिजे. कारण आपल्याला नसेल हवं तरी पण ह्या वेबसाईटवरनं आपण मात्र त्या वेबसाईटला व्हिजिट केल्याने त्या वेबसाईटवरती असलेला व्हायरस, ट्रोजन किंवा त्यांना आपल्यावर स्पाय करण्यासाठी लागणारं सॉफ्टवेअर ते आपल्याकडे टाकत असतात आपल्या परमिशन विना. खरं आहे सर, अगदी खरं आहे. आणि हे सगळं मुलांना जेवढं लगेच माहिती होतं ना तेवढं पालकांना होत नाही. म्हणजे तेवढं पालकांना अपडेट राहणं देखील आवश्यक झालं. याच्यावर अधिक माहिती घेऊया. तत्पूर्वी एक प्रश्न आलाय, तो घेते. आजकल हमें हमारे एज ग्रुप के बच्चों को सोशल नेटवर्किंग साइट्स पर जाना सेफ है या नाही? माझ्या वेळाच्या मुलं मुली सर्व इंटरनेटवर गेम्स खेळतात आणि चॅटिंग करतात, पण माझे पालक ह्यासाठी विरोध करतात. तर इंटरनेटवर बसून चॅटिंग करणं आणि गेम्स खेळणं हे सुरक्षित आहे की नाही? सर, आपण पालकांना जे काही सांगतो त्यापेक्षा मुलांमधली उत्सुकता खूप वाढली असं दिसून येत आहे. आपण काय सांगू या मुलींना? बघा, भारताचं जे काही गाईडलाईन्स आहेत ते फेसबुक आणि जे काही सोशल नेटवर्किंग साईट्स आहेत त्यांना 13 वर्षाच्या वरील मुलांना आपण हे यूज करून देऊ शकतो असा एक जनरल व्ह्यू आहे त्याच्यामध्ये. आणि ते फेसबुक, ट्विटर आणि हे जे सोशल नेटवर्क ह्यांनी कटाक्षाने पाळावं अशी भारत सरकारची अपेक्षा आहे. पण ते काही पूर्ण होताना दिसत नाही आहेत, कारण 13 वर्षाची खालील मुलं सुद्धा हे वापरत आहेत. तर आता जे मुलांनी विचारलं की आम्ही करू शकतो का, तुम्ही करू शकता, पण त्याच्या मागे तुमचा हेतू काय आहे हे खूप गरजेचं आहे. तुम्ही सोशल नेटवर्किंगवरती जाऊन तुम्हाला काय साध्य करायचं आहे? तुम्हाला मित्रमैत्रिणी बनवायचे आहेत जे तुम्हाला दिसत नाही आहेत, की तुम्हाला त्याच्यातनं काही जोक्स एक्सचेंज करायचे आहेत किंवा विचार एक्सचेंज करायचे आहेत? हे तुम्ही करू शकता का? तुम्हाला त्याचं तितकं, समजा काय वाईट घडलं उद्या, तुम्हाला उद्या कोणी फूस लावली आणि कुठे काय बोलवलं, शाळेच्या बाहेर बोलवलं, तर हे सगळं तुम्ही हँडल करू शकता का? तरच तुम्ही ह्या सगळ्या ह्याच्यावर जावं. कारण सोशल नेटवर्किंग हे एक क्लोज्ड नेटवर्क नाही आहे, हे ओपन नेटवर्क आहे. जागतिक वेगवेगळ्या प्रकारची मित्र मैत्रिणी, आणि त्याला मर्यादा नाहीये सर, काही मर्यादा नाहीये. तुम्हाला फूस लावून तुम्हाला वेगळ्या ठिकाणी बोलवलं, तुम्हाला किडनॅप केलं जाऊ शकतं, तुमच्याकडनं पैसे उकळले जाऊ शकतात, तुमच्या मानसिक विचारांबरोबर खेळलं जाऊ शकतं. फिडोफिल्स नावाची जी लोक असतात जे फक्त चाइल्डला सेक्शुअल अब्यूजसाठी वापरतात, चिल्ड्रन्सला सेक्शुअल, ते कायम नेटवरती असतात. ते तुम्हाला बिफ्रेंड करतील आणि मग तुम्हाला गैरवापर करून घेतील तुमच्याकडनं. तर चाइल्ड अब्यूज होणं आपल्या भारतात वाढलेलं आहे, तर हे तुम्हाला लक्ष द्यायचं असतं. त्याच्यामुळे अशी काही घटना घडली
तर लागेच आपल्या वडिलांना किंवा आईला सांगणं, लगेचच त्यांना कल्पना देणं अत्यंत महत्त्वाचं आहे सर. आणि मला वाटतं या विषयाच्या संदर्भामध्ये विशेषतः आई जी असते तिला अपडेट होणं आज काळाची गरज झाली आहे सर. कारण मुलीला किंवा मुलाला असं वाटतं की माझी आई या बाबतीमध्ये तिला काही माहिती नाही आहे, असं कसं काय. म्हणजे हा जरा तिच्यासाठी त्या मुलांसाठी फार इगोचा प्रश्न असतो, किंवा आम्हाला सोशली माझ्या मित्रमैत्रिणींना जे काही सांगायचं आहे ते मी सांगू शकत नाही, अशा पद्धतीची एक भावना मुलांच्या मनामध्ये असते. तर त्या दृष्टिकोनातनं अगदी जाता जाता सर आपण काय सांगू शकतो तेही आपण घेऊयात. तत्पूर्वी आपल्याला एक प्रश्न आलेला आहे, तो बघूयात काय आहे तो. बालक आणि पालक दोघांची अनुभवांशी पूर्णपणे निगडीत आहे. या संदर्भात बोलायचं झालं तर बालक जी आहेत त्यांचं वय वाढतं आणि वयापोटी त्यांच्यामध्ये निर्माण झालेलं जे औत्सुक्य आहे ते औत्सुक्य वाढीला का लागतं तर सभोवतालचा परिसर. पण याच जोडीला पालकाची जी भूमिका असते तर पालकाचा जो मुलांवर असलेला विश्वास असतो तो जो ठाम विश्वास आहे ही मनोवृत्ती कुठेतरी चुकीची असते. या ठिकाणी त्यांना वाटतं की माझा मुलगा हे करणारच नाही, पण प्रत्यक्षात मात्र तसं घडत नाही, हे अनुभवाने मी सांगते. तर या ठिकाणी जर त्यांनी पालकांशी संवाद साधला, त्यांच्याशी मैत्री केली तर हा प्रश्न सुटू शकेल. पण हे माहीत असून सुद्धा पालकांची मनोवृत्ती अजूनही बदललेली नाही आहे आणि म्हणूनच हे असे जे प्रश्न आहेत ते निर्माण होतात. आणि त्यासाठी सायबर कॅफेचं पॅरेंटिंग हे यशस्वी होईल का, किंवा त्याच्यासाठी एक वेगळी योजना राबवावी लागेल, ती कोणती हा विचार होणं अतिशय गरजेचं आहे. धन्यवाद. यांचा प्रश्न नव्हता, खरं तर त्यांचं मत होतं, पण ते अगदी योग्य आहे. पण प्रत्येक पालकाला असं वाटतं सर की माझं मूल असं करूच शकत नाही. म्हणजे हाही मुद्दा खरा आहे, पण ते तसं प्रत्यक्षात जेव्हा अशा केसेस समोर येतात त्यावेळेस असं घडताना दिसत नाही. पालक शॉक होतात की हे आमच्या मुलाच्या बाबतीत असं कसं काय घडलं. कायद्याबाबतीत नेहमी असंच असतं की प्रत्येकाला वाटतं की मी क्रिमिनल नाही आहे आणि माझ्या हातून किंवा माझ्या मुलाकडनं हा असा गुन्हा घडू शकत नाही. तर असे खूप वेळा खचित झालेले पाल्य माझ्याकडे येतात आणि त्या सांगतात आम्हाला वाटलं नव्हतं की आमचा मुलगा असं करेल, तो चांगल्या घरातनं येतो, चांगले मित्र आहेत त्याचे, किंवा तो बाहेर काय करतो, कदाचित आमच्याकडे लक्ष घडलं नसेल त्याच्यामुळे, म्हणून पण घडलं असेल. तर त्यांनी जसं म्हटल्याप्रमाणे की हे जे सायबर पेरेंटिंग हा विषय आपण ह्या कार्यक्रमाद्वारे अपील करूया की सगळ्या शाळेमधून घडला पाहिजे. आपल्या एका कार्यक्रमाने सायबर पेरेंटिंग कसं करावं किंवा ते कितपत झालं पाहिजे हे पूर्ण महाराष्ट्राला कळू शकत नाही. तर हे प्रत्येक शाळेत प्रत्येक प्रिन्सिपलने 6 महिन्यातनं एकदा किंवा वर्षातनं एकदा ह्याच्यावर चर्चासत्र सत्र घडवून आणायला पाहिजे. खरंच आहे सर. म्हणजे शाळेकडनं मुलांना जर जास्त हे बिंबवल्या गेलं तर ते पटकन आत्मसात करू शकतात. खरोखर मंडळी आजचा हा विषय अत्यंत महत्त्वाचा होता. तुमच्या मनातले अनेक प्रश्न मला वाटतं आज त्यांना खूप छान पद्धतीने उत्तरं मिळाली असतील. सर आज आपण आलात आणि खूप अगदी उपयुक्त अशी माहिती आम्हाला दिलीत, त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.